तुम्ही ट्यून इन केलेला आहे आणि तुमच्यासोबत गप्पा मारते RJ वैष्णवी. आणि आज तुम्ही ऐकणार आहात शो एक मुलाखत मध्ये माझ्यासोबत कायमच काही वेगळे गेस्ट असतात जे आपल्याला नवीन नवीन गोष्टींबद्दल सांगत असतात. सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम किंवा प्रश्न आहे तो म्हणजे एज्युकेशन सिस्टम. ते तर सगळं गडबड आहेच, पण मेन म्हणजे या कोविडच्या काळामध्ये मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत आणि त्यातनं मुलांना किती काय मिळतं आहे, मुलांचं किती लक्ष असतं. एनिवे, त्या सगळ्या गोष्टी असाइड पण काहीतरी नवीन येणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा. म्हणूनच आज माझ्यासोबत प्रणित विद्यालयाचे प्रणित पिंगळे सर आहेत आणि त्यांच्यासोबत संस्थेचे सचिव सुद्धा आहेत गणेश पिंगळे सर. सो सर, वेलकम टू माय FM. आणि सगळ्यात पहिले सर, मला थोडं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, प्लस प्रणित विद्यालयाबद्दल. Okay, thank you so much, ma'am. Thanks a lot. Hello, guys. This is Dr. Pranit, money youth trainer, business coach, neuroscience meta skill coach. आमची स्कूल RT ऑफिसच्या बॅक साईडला आहे. सांगताना अतिशयोक्ती अजिबात होणार नाही की आमची शाळा ही भारतातली पहिली अशी स्कूल आहे जी विद्यार्थ्यांना NLP मधनं एज्युकेशन देणारे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. याच्याच बरोबर स्कूल ही एक आपल्या विद्यार्थ्यांना गॅरंटी देते की जेव्हा आपले विद्यार्थी 10वी नंतर पास आउट होतील तेव्हा ते मिनिमम 30,000 to 40,000 रुपीज अर्न करू शकतील स्वतःच्या दमावर. सो हे एक असं नवीन आम्ही कन्सेप्ट आणलाय की आपण आत्मनिर्भर भारत जे म्हणतो की ऍक्च्युअली आपल्याला आत्मनिर्भर युवा घडवायचा आहे. सो यासाठी आज जर बघितलं तर हा कन्सेप्ट माझ्या डोक्यात यावरनं आला होता की 10वीच्या पर्यंत मुलं एज्युकेशन घेतात. 10वी नंतर पूर्ण शिक्षण होईपर्यंत पॅरेंट्स लोक बरेच 10 लाख ते 15 लाख रुपये म्हणजे ऍव्हरेज खर्च झालेला असतो. बट रिझल्ट काय निघतो जेव्हा मुलं ग्रॅज्युएशन घेऊन बाहेर होतात. आज आपल्या नाशिकची परिस्थिती बघितली तर नाशिकमध्ये जवळपास 5,000 डिस्टिंक्शन होल्डर इंजिनियर बेरोजगार आहेत. सो इतका खर्च करून पॅरेंट्स लोक इतक्या मेहनतीने खर्च करतात मुलांवर, खरंच तो रिझल्ट निघतोय का? आणि अडचण कुठे येते? रिझल्ट निघत का नाही? विद्यार्थी शिकता आहेत, एज्युकेशन सिस्टम खूप योग्य पद्धतीने काम करत आहे, मग नेमका अडथळा कुठे येतो? हे बॅरियर काय आहे? सो याच्यावर 4 वर्षापासून आमचा रिसर्च चालू होता आणि त्यातून आम्हाला एक गोष्ट कळाली की स्किल एज्युकेशन ज्याला म्हणतो हे एज्युकेशन जर मुलांना मिळालं तर काहीतरी नक्की इतिहास बनू शकतो. सो आम्ही एक उदाहरण ठेवलं आत्मनिर्भर युवाचं. ओके, दॅट इज रिअली अमेझिंग. कारण की हा मुद्दा महत्वाचा आहे. आत्मनिर्भर भारत जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती, सिटीजन सुद्धा आत्मनिर्भर असायला पाहिजे आणि सुरुवात ही युथ पासून होते. तर जर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात की तुम्ही म्हटलात की भारतातली पहिली शाळा आहे जी काहीतरी वेगळं घेऊन आलेली आहे, स्पेशली NLP तुम्ही म्हटलात, तर मला त्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे. येस मॅम, आपल्या ब्रेन मध्ये न्यूरॉन्स असतात आणि इंडिव्हिज्युअल न्यूरॉन 8 GB स्टोरेज करू शकतो. ओके. आणि हे न्यूरॉन्सची इतकी संख्या आहे ना की शॉक बसेल की अरे बापरे, एवढे न्यूरॉन्स असतात आपल्या ब्रेनमध्ये. जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या अर्थवर मदर नेचर एक सुपर कॉम्प्युटर आहे, त्याच्यापेक्षा 2.5 पट मोठं सुपर कॉम्प्युटर आपल्या ब्रेनमध्ये आहे, म्हणजे आपल्या डोक्यात आहे छोटंसं. सो याची प्रत्येक गोष्टीचा एक ऍडव्हान्टेज असतो, डिसएडव्हान्टेज असतो. ओके, सो याचा पण एक ऍडव्हान्टेज आहे की हे क्रिएटिव्ह डिव्हाइस आहे. बरोबर. आता एक न्यूरॉन जर 8 GBचा आहे आणि कितीतरी करोड्स न्यूरॉन्स आहेत आपल्या ब्रेनमध्ये. सो मेन इश्यू काय आहे याचा की हा स्टोरेज डिव्हाइस वाटतो, कारण एक न्यूरॉन 8 GBचा आहे, बट स्टील तो स्टोअर नाही करू शकत. हा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे. आणि हे डिरेक्टली नाही तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर तुम्ही स्टोरेज वाढवाल तर तुमची क्रिएटिव्हिटी संपत जाईल. आपल्या एज्युकेशन पॅटर्न मध्ये कळत न कळत काय फॉलो होतंय, मुलं परीक्षा देतात, मुलांना गव्हर्नमेंटने जो 10वीला धडा दिलाय त्याच्या मागचं मुलांना हे माहित नाही की याच्यातनं संस्कार काय घ्यायचे, पण हो मुलांना ते सगळं रटलेलं, पाठांतर झालेलं. सो पाठांतर करून 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 एक वेळ येते डिग्री नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी इतकं स्टोअर केलेलं असतं की त्याची क्रिएटिव्हिटी शाबूत राहत नाही. आणि याचा रिझल्ट असा निघतो की जर क्रिएटिव्हिटी नाही तर तुम्ही बिझनेस कसा करू शकाल? कारण बिझनेसला सगळ्यात इम्पॉर्टंट जर काही असेल ना तर ती क्रिएटिव्हिटी आहे. सो आपल्या देशामध्ये बिझनेसचं जे प्रमाण आहे, पहिल्याच वर्षी 50% बिझनेस फेल होऊन जातात, 5 वर्षात 90% बिझनेसेस फेल होतात आणि येणाऱ्या 10 वर्षात 99% बिझनेस फेल होतात. म्हणजे बिझनेस सक्सेस रेशो जर बघितला तर 1% आहे. सो आपण लोक घाबरतो. याच्या मागचं रिझनच आहे की जर आपण एज्युकेशन सिस्टम मध्ये जर हे पोर्ट केलं ना, जर कुठलीही गोष्ट चालवायला तुम्हाला टूल्स हवे, स्ट्रॅटेजीज हव्यात आणि योग्य मेंटॉर हवा. सो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना योग्य टूल्स देतो, त्यांना स्ट्रॅटेजीज देतो आणि आम्ही मेंटॉर कसे करायला. सो NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. न्यूरॉन्स म्हणजे आपण ब्रेनमध्ये थिंक काय करतो, लिंग्विस्टिक म्हणजे आपली भाषा कशी आहे, आपण समोरच्याला इन्फ्लुएन्स किती योग्य पद्धतीने करू शकतो. आणि प्रोग्राम म्हणजे जेव्हा तुमचा न्यूरॉन्सला आम्ही प्रोग्राम करतो, जेव्हा तुमच्या लँग्वेजवर आम्ही काम करतो, तेव्हा तो विद्यार्थी 10वी नंतर जेव्हा बाहेर निघेल ना तर तो एक कॅरिस्मॅटिक पर्सनॅलिटी, त्याच्या बोलण्यातनं वागण्यातनं लगेच समजून येईल की हा गर्दीतनं वेगळा आहे.
आय थिंक सर तुम्ही स्वतः याचं खूप मोठं एक्झाम्पल आहात की युथ मध्ये स्टँड आउट करणं प्लस युथचा रिसर्च किती असतो, अभ्यास किती असतो हे खूप महत्वाचं आहे. हे तुमच्याकडनं कळतं आहे, पण त्यासाठी क्रिएटिव्हिटी महत्वाची आहे, अगदी बरोबर म्हटलं. आणि एकदम हे प्रणित सरांकडनं उठून दिसतं आहे की व्हॉट अ युथ कॅन डू. तर जर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जेव्हा मुलं स्कूलमध्ये ऍडमिशन घेतील तेव्हा प्रत्येक पालकाचा एक प्रश्न असतो की तुमची शाळा आमच्या मुलांना वेगळं काय देणार. तर माझाही हाच प्रश्न आहे की जे मुलं ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी प्रणित विद्यालय वेगळं काय ऑफर करतंय. मॅम आम्ही पहिलीच्या आतमध्ये जे करिक्युलम आहे ते टोटल युरोपियन करिक्युलम आहे. ओके. सो मुलं पहिलीच्या आतमध्येच आमचे स्पॅनिश, इटली किंवा फ्रेंच या कुठल्या पण लँग्वेज पैकी एक लँग्वेज शिकू शकतात. Great. याच्या व्यतिरिक्त आम्ही 1.5 वर्षाच्या मुलापासूनच फॉरेन लँग्वेज ऍड केलेली आहे, इंग्लिश. सो हे पहिलं मराठी मीडियम स्कूल आहे ज्यातली मुलं 10वी नंतर फ्लुएंट इंग्लिश नाही पण फॉरेन इंग्लिश नक्की बोलते. बरोबर. सो रोबोटिक्स आहे, जिम्नॅस्टिक आहे, हे आम्ही 3 वर्षाच्या मुलांपासूनच ऍड केलं. कारण मॅम जर बघायला गेलं ना तर पालक लोकांचा हा विचार असतो की काय पहिली नंतर खरा खर्च करायचा असतो, 10वी नंतर खर्च करायचा असतो, पहिलीच्या आधी काय खर्च करायचा, जस्ट किंडर गार्डन खेळतात वगैरे. पण सगळ्यात मोठा रॉंग थॉट आहे हा. बरोबर. जर तुम्हाला मुलांना घडवायचं आहे ना, तुम्हाला त्यांना मोल्ड करायचं आहे ना, तर तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस पहिलीच्या आधी द्यायचा. करेक्ट. सो म्हणून आमची मुलं ही छोटी छोटी जी ट्युटीज आहेत ही 3 वर्षापासूनच रोबोटिक्स करणार आहेत, ही 3 वर्षापासून जिम्नॅस्टिक मध्ये असणार आहेत. असा मस्त असं गोल मोटर कुठेच नाही सापडणार, कारण आम्ही हेल्थ कॉन्शियस सोबत वेल्थ कॉन्शियस सुद्धा आहोत. बरोबर. सो पहिलीलाच आम्ही आमच्या मुलांना 3 त्यांच्या टेस्ट होतात, 3 टेस्ट करतो आम्ही त्यांच्या. त्या टेस्टवरनं पॅरेंट्स लोकांना आम्ही काउन्सिलिंग देतो, त्याच्यावरनं आम्हाला समजतं की याच्या विकनेस कुठल्यात, स्ट्रेंथ कुठल्यात. Correct. मग इंडिव्हिज्युअल मुलाची इंडिव्हिज्युअल फाईल बनणार आणि इंडिव्हिज्युअल मुलावर फोकस देऊन ठरवलं जातं की याला बिझनेस कम्युनिटीमध्ये टाकायचं आहे, आर्ट्स कम्युनिटीमध्ये टाकायचं आहे, रिसर्च बेस्ड कम्युनिटीमध्ये टाकायचं. सो रिसर्चमध्ये जी मुलं जी टॉपर आहेत, ज्यांना सायंटिस्ट बनण्याची हे आहे, अशा मुलांसाठी आमच्या वेगळ्या लॅब्स आहेत, स्पेशल 4 लॅब्स आहेत. पहिलीपासूनच आम्ही या लॅबचा ऍक्सेस मुलांना देतो. बिझनेस बेस्ड कम्युनिटीमध्ये या मुलांना स्पेशली बिझनेस एज्युकेशन दिलं जाणार हायर लेवलचं, म्हणजे 10वी नंतर त्याचा एक परफेक्ट बिझनेस असेल आणि तो त्या बिझनेस सोबत पुढे जाईल 10वी नंतर. आणि जी आर्ट्स बेस्ड कम्युनिटी आहे तिथे आम्ही इंडियन आयडल झालं, डान्स इंडिया डान्स झालं, याच्यासाठी आम्ही मुलांना अशा प्रकारे तयार करतो की ते 5वीला येईपर्यंतच ते विशारद झालेले आहेत त्यांच्या Okay. पर्टिक्युलर, मग ते थिएटर असो, डान्स असो अथवा म्युझिक असो. ओके. आय थिंक हे परफेक्ट आहे, कारण का सरसकट शाळेत काय होतं, मुलांना सगळं शिक्षण दिलं जातं आणि त्यात कोणी खूप हुशार आहे त्याच्यावर दुर्लक्ष होतं, किंवा कोणी असं म्हणतात की ज्याला स्कूलमध्ये म्हणतात की मंद आहे, अभ्यास करत नाही, पण मे बी आवड वेगळीकडे असते Yes, त्या मुलाची. अगदीच. सो याच्याकडे प्रणित विद्यालय खूप नीट लक्ष देणार आहे की तुमच्या मुलाचं ऍक्च्युअल टॅलेंट काय आहे. ते बिझनेस मॅनेजमेंट मध्ये आहे, रिसर्च मध्ये आहे, आर्ट्स मध्ये आहे, एव्हरीथिंग दे हॅव कन्सिडर्ड फॉर यू. तर जर याच्या पुढचा प्रश्न पण मुलांच्याच संदर्भात आहे की तुम्ही म्हटलात की 10वी नंतर ही मुलं कमवायला लागतील किंवा त्यांची पर्सनॅलिटी अशी असेल की नोबडी कॅन क्वेश्चन देम. तर हे एक्झॅक्टली काय आहे की मुलांचं 10वी नंतरचं फ्युचर काय असणार. ऍक्च्युली आम्ही 10वी पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही 81 स्केलेबल बिझनेस इथे आम्ही इन्क्लूड केलेले आहेत. ओके. स्केलेबल बिझनेस म्हणजे असे की इथून पुढे 100 ते 150 वर्ष त्या बिझनेसला धक्का पण नाही लागू शकणार. का? बघा आता ऑटोमॅटिक व्हेकल्स आल्यात, याच्यामुळे ज्या गिअरवाले व्हेकल्स होतात त्याच्यावर भारतात जवळपास, अगदी मला क्लिअर आकडा माहित नाही, बट स्टील जवळपास 3000 मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्यांच्यावर प्रश्नचिन्ह आलं की ऑटोमॅटिक व्हेकल्स आल्या. सो जे गिअर बॉक्स मध्ये छोट्या छोट्या वेंडर कंपनीज होत्या त्यांचं कसं होणार. राईट. सो हे स्केलेबल, कारण आता चेंज झाला, इंडस्ट्री 3.0 गेली, इंडस्ट्री 4.0 आली. सो 81 असे स्केलेबल बिझनेस आहेत जे बिझनेस इथून पुढे 150 वर्ष 100 वर्ष त्यांना धक्का नाही लागू शकत. Right. सो आम्ही या बिझनेसला मुलांना इंट्रोड्यूस करतो. आम्ही 7वी नंतर मुलांना 7वी पर्यंत मुलं आमचे बिझनेस मध्ये टॅलेंटेड तर झाले आहेत, 7वी नंतर 10वी पर्यंत आम्ही त्यांना प्रॅक्टिकली बिझनेस हाताळायला देतो. ओके. म्हणजे विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करणारच, बट याच्या व्यतिरिक्त त्याचं जे पोटेन्शियल आहे आम्ही त्याचा पूर्ण उपयोग करणार आहोत. सो प्रॅक्टिकल जेव्हा आम्ही त्याला देऊ करायला, तेव्हा हेच 81 स्केलेबल बिझनेस मधून त्याला ऑटोमॅटिक कळतं की माझी स्ट्रेंथ कुठली आहे आणि मी कुठल्या बिझनेसमध्ये माझं लाईफ सक्सेसफुल करेल. सो याचा फायदा इतकंच निघेल मॅम, 10वी नंतर आत्मनिर्भर म्हणजे काय की त्याचं पुढचं पूर्ण एज्युकेशन तो स्वतःच्या दमावर घेऊ शकेल इतका कॅपेबल आमचा विद्यार्थी घडला. राईट. आणि एक खूप महत्वाची गोष्ट आहे की स्कूलमध्ये ना प्रत्येक वेळी शिक्षण, अभ्यास, होमवर्क या गोष्टीवर फोकस केला जातो, पण प्रणित विद्यालयामध्ये एक्स्ट्रा करिक्युलम प्लस प्रॅक्टिकल वर्क मुलांना किती जमतं आहे हे लहानपणापासून शिकता येत आहे. म्हणजे 10वी नंतर जेव्हा मुलं शाळेतून बाहेर पडतील तेव्हा त्यांना कुठे इन्सिक्युरिटी येणार नाही की आई बाबा नाही आहेत सोबत, मी कसं एकटं हँडल करू. ते खूप महत्वाचं असतं. सो बेसिकली अर्धी पेरेंट्सची चिंता ही शाळेच्या लाईफ मध्येच संपते आहे. आम्ही त्यांची जी चिंता आहे ती आम्ही आमच्या खांद्यावर घेऊ. एक्झॅक्टली, बरोबर म्हटलं सर. सर एक शेवटचा प्रश्न. आपण म्हटलात की ही शाळा मराठी मीडियम आहे
आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा तुम्ही विचार केलेला आहे, तर तुम्ही कल्चरला लक्षात घेता प्लस टेक्नॉलॉजीचा पण इम्पॉर्टन्स ठेवता, या दोन्ही गोष्टी कशा मर्ज करता आहात, काय आहे? मॅम, आपली भारतीय संस्कृती इतकी महान आहे, तुम्ही शक्यतो विचार पण नाही करू शकणार की सायन्स कुठलीही गोष्ट प्रूफ करते, तर ती प्रूफ म्हणजे अस्तित्वात ती गोष्ट असते, फक्त तिला प्रूफचा एक सिक्का लागत असतो तेव्हा ती गोष्ट प्रूफ होते. राईट. सो आपली इंडियन कल्चर आपलं इतकं महान आहे की आपल्या शास्त्रज्ञांनी कितीतरी हजारो वर्ष आधी जी गोष्ट शोधून ठेवलेल्या आहेत त्या आज आपलं सायन्स प्रूफ करत चाललंय. राईट राईट. सो इंडियन कल्चरमध्ये संस्कार आले, आज डायव्होर्सचं प्रमाण वाढत चाललंय, इच अँड एव्हरीथिंग. आज इतका प्रॉब्लेम्स आहेत, हे ना एज्युकेशनला मी कुठेतरी हे करतो की एज्युकेशन जर आपण त्या पद्धतीने दिलं तर ही गोष्ट पुढे निघत नाही. मुलांना जर बोलणं, समोरच्याची रिस्पेक्ट करणं, कशा पद्धतीने बोलायचं आहे, समाजात कसं वावरायचं आहे, समाजात जर तुम्हाला स्टँड करायचं तर तुम्हाला स्वतःवर काहीतरी एक दायित्व असतं, उत्तरदायित्व असतं, ते निभवायचं कसं आहे. सो हे पूर्ण संस्कार आमच्या शाळेत अनबिलिव्हेबल पद्धतीने आम्ही देतो विद्यार्थ्यांना. आमचं पूर्ण टेक्नॉलॉजीच कन्सेप्टच वेगळा आहे. आणि युरोपियन टेक्नॉलॉजीत आम्ही काय केलंय, आमच्या प्रत्येक बुकमध्ये मॅम 1000 AR व्हिडिओज आहेत. ओके. म्हणजे बुक जर विद्यार्थ्यांनी बघितलं, त्याला जर एखादा कन्सेप्ट नाही समजत आहे ना, तर तो QR कोड स्कॅन करणार. अच्छा. आणि QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याच्या टॅबमध्ये ती इंडिव्हिज्युअल गोष्ट त्याला इतकी पद्धतीने 3D मध्ये दिसणार की प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन जे पण आहे, सायन्स म्हणा, मॅथ म्हणा, तर त्याला ऍक्च्युअली दिसेल की ते वर्क कसं करतं. सो याने त्याचा जो प्रॅक्टिकल नॉलेज आहे ना ते इतकं वाढणार. आणि आमचा विद्यार्थी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर रट्टा मारणारा नसेल, हा समजून घेणारा असेल. आणि याच गोष्टीसाठी आम्ही गॅरंटी देतो विद्यार्थ्यांना, पॅरेंट्स लोकांना गॅरंटी देतो की तुमची चिंता जरा 10वी पर्यंत सोडा, जरा आमच्यावर टाकून बघा, मग बघा मिरॅकल कसे बनतात. एक्झॅक्टली. आणि मेन हा मुद्दा असतो की मुलांना 10वीतला अभ्यास समजला पाहिजे, 10वी पर्यंतचा तो समजला तर पुढे जाऊन त्याचा आपण अप्लाय करू शकतो लाईफ मध्ये. आणि भरपूर मुलं तुम्ही म्हटलं रट्टा मारतात, त्यामुळे त्या गोष्टी ब्रेन मध्ये मागे इरेज होऊन जातात. सो प्रणित विद्यालय काहीतरी एक अमेझिंग कॉन्सेप्ट घेऊन आलेले आहेत. आणि मला असं खूप वाटतं की काश मला या शाळेत येता आलं असतं, कारण की मला मॅथ्स सायन्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, कायम माझा आर्ट साईडला होता आणि तेव्हा शाळेत अशा काही गोष्टी नव्हत्या. पण तुमच्या मुलांसाठी आता प्रणित विद्यालय ही संधी घेऊन आलेली आहेत. तर जर तुम्ही एक शेवटचा मेसेज पेरेंट्सला काय द्याल एखादा? कोई भी बच्चा खजाने से कम नहीं होता. कुठलाही विद्यार्थी हा एक टीजर पेक्षा कमी नसतो, टीजर पेक्षा कमी नसतो. त्याच्या मागचं रिझन हेच आहे की आपण त्याला घडवतो कशा प्रकारे. आणि याचं घडवण्याचं सगळ्यात महत्वाचं जे एज आहे ना ते पहिलीच्या आतमध्ये आहे. सो मी असं सांगेन की तुम्ही जर योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना एज्युकेशन दिलं ना तर ही मुलं इतिहास घडवू शकतात. कारण हे मुलं, मी मानत नाही की भारताचं भविष्य आहे, मी असं मानतो की ही मुलं आपला भारत आहे, हीच मुलं आपला देश आहे. थँक्यू. एकदम परफेक्ट म्हटलात सर. तर थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि प्रणित विद्यालयाबद्दल मला इतकी माहिती दिली त्याबद्दल. थँक्स अ लॉट.